एक अत्यंत महत्त्वाची बातमी। लासलगाव येथून 450 टन कांदा घेऊन रेल्वे दिल्लीकडे रवाना होण्याच्या तयारीत होती आणि तेव्हाच प्रहार पक्षाचे गणेश निंबाळकर यांनी अचानक माल धक्क्यावर येऊन कांदा एक्सप्रेस रोखून धरली। रॅकमधून सडका आणि खराब कांदा पाठवला जात असल्याचा आरोप निंबाळकर यांनी करत एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरला। गोंधळ वाढल्यामुळे पोलीस आणि आरपीएफ घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी निंबाळकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही। त्यामुळे कांदा एक्सप्रेस सध्या लासलगाव रेल्वे स्टेशनच्या मालधक्क्यावर उभी आहे। दिल्लीला चांगला कांदा घेऊन जा, ह्याच्यात सडलेला कांदा आहे। चांगला कांदा शेतकऱ्याच्या घरी पडलेला आहे, हा जो आहे तो सडलेला आहे। मग चांगला कांदा घेऊन जाण्यासाठी कोणती ट्रेन आहे? आम्हाला या ट्रेन मध्ये चांगला कांदा आहे का? कुठल्या सेंटरवरून यांनी तो कांदा आणलेला आहे? कोणत्या शेतकऱ्याने त्या सेंटरला कांदा दिलाय? एवढी माहिती द्यायला यांचा पारदर्शक कारभार घाबरतो का? गेली 5 वर्ष हा कारभार घाबरतोय। शेतकऱ्याला त्या ठिकाणी माहिती दिली जात नाही, याचे सेंटर्स कुठे खोललेले याची माहिती दिली जात नाही। मग ही ट्रेन कुठे चालली आहे याची माहिती आम्हाला व्हावी, म्हणून आम्ही ही ट्रेन अडवली आहे।